गणपतीपुळेच्या परिसरात पावस हे एक स्वामी स्वरूपानंद यांच्याबद्दल भक्तांच्या मनात अढळ श्रद्धा आहे. रत्नागिरीपासून 16 किलोमीटर अंतरावर असलेले पावस हे त्यांचे जन्मस्थान. हे छोटंसं गाव तिथल्या समुद्रकिनाऱ्यासाठी विशेष ओळखलं जातं. इथला लांबलचक समुद्रकिनारा मनाला विशेष भुरळ घालतो. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या समुद्राकडे तासनतास बघण्यात वेळ कसा छान जातो. साधारण 1.5 किलोमीटरच्या परिसरात हा समुद्रकिनारा पसरला असून सकाळच्या वेळी ओल्या वाळूवर चालून एक वेगळा आनंद घेता येतो. एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्रकिनारा असे सहसा न पाहिलेले कॉम्बिनेशन पाहायचे असेल तर रत्नागिरीजवळच्या आरेवारे बीचला भेट द्यायलाच हवी. रत्नागिरीपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आरेवारे समुद्रकिनारा आहे. पर्यटकांची नेहमीची गर्दी, समुद्रकिनाऱ्यावरील कलकल इथे बघायलाही मिळणार नाही. त्यामुळे दूरवर पसरलेला समुद्र, पांढरी शुभ्र रेती, आजूबाजूला नारळाची आणि सुरूची बने अशा अस्सल कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव येथे घेता येतो. अजूनपर्यंत पर्यटकांची वक्रदृष्टी इथे पडली नाही. हेच आरेवारेच्या सौंदर्याचे गुपित आहे. रत्नागिरी गणपतीपुळे घाट रस्त्याने निघाले की एका बाजूला लाल मातीचे डोंगरकडे आणि दुसऱ्या बाजूला समुद्राचा नजारा, शिवाय रस्ताही वळणावळणाचा. या वाटेवरून जाणे हा देखील वेगळाच अनुभव असतो. इथे यायचे असेल तर शक्यतो स्वतःचे वाहन असावे. रस्त्यावरून थोडे खाली उतरले की समुद्र किनाऱ्यावर थेट येऊन पोहोचतो. 5 ते 7 किलोमीटर लांब हा किनारा पसरला आहे. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे. त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे यापैकीच एक. श्री गणेशाला साकार रूपात आणण्याचा प्रयत्न गेले हजारो वर्ष भाविकांनी आणि कलावंतांनी केला आहे. गणपतीपुळे येथील स्वयंभू रूप या कल्पनांचे एक सामान्यीकरण आहे. याची साक्ष दर्शन घेताना आपल्याला पटते. पावसाळ्यात हवा कुंद असताना जेव्हा या स्वयंभू आकाराच्या नाभीतून जलस्रोत सुटतो तेव्हा परमेश्वराच्या निकट सानिध्यात असल्याचा भास कुठल्याही परंपरेतील मनुष्याला झाल्याशिवाय राहत नाही. श्री गणेश स्वरूप असलेलं स्वयंभू पाषाण समुद्र सपाटीला समांतर आहे. साक्षात्कार झाल्यानंतर हे स्थान जणू पुन्हा प्रकट झालं. 500 वर्षापूर्वी
बाळंभटजी भिडे यांना या साकार रूपाचा दृष्टांत झाला. त्यांनीच गवताचं छप्पर उभारून पहिली पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव अण्णाजी दत्तो यांनी केंबळी छपराच्या जागी सुंदर घुमट बांधला. पुढे पेशव्यांचे सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी देवालयाचा सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानचे कारभारी माधवराव वासुदेवराव बर्वे यांनी सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढविला. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी नंदादीपाची व्यवस्था केली, तर माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी दगडी धर्मशाळा बांधली. भारताची संपूर्ण पश्चिम किनारपट्टी नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. त्यातही कोकणाच्या लाल मातीतील वनराजींचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. माडाच्या मुळातच देखण्या वृक्षाने किनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक नैसर्गिक महिरप साकारली आहे. इथल्या आंब्यांच्या हिरव्या पण गडद अशा सावलीने तापमान तर राखलं आहेच, पण भारताला लाभलेलं प्राचीन गांभीर्य जपलेलं आहे. जिथं माडांची आणि आंब्याची गर्द झाडी आहे, तिथली प्रत्येक सायंकाळ एका समृद्ध आणि प्रसन्न मूडने समाप्त होतो. याच कारणाने गणपतीपुळ्याचा सूर्यास्त भाविक पर्यटकांना गेली अनेक वर्षे भुरळ घालत आला आहे. सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यात सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे थेट स्वयंभू पाषाणाचं दर्शन घेतात, तर पावसाळ्यात उधाणाच्या भरतीच्या वेळी लाटा थेट मंदिराला चरण स्पर्श करतात. मंदिरामागचा डोंगर स्वयंभू म्हणून संरक्षित आहे. या स्वयंभू स्थानाला प्रदक्षिणा म्हणजे डोंगराला प्रदक्षिणा. डोंगराभोवतीचा हा प्रदक्षिणा मार्ग जांभ्या दगडांनी बांधून घेतला आहे. प्रदक्षिणा मार्गावरून होणारं सागर दर्शन हा सुद्धा आल्हाददायक अनुभव असतो. या स्थानाचे वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला दृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगरांची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य.
सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्काराने शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे. स्वयंभू ही कल्पना फक्त आद्य देवतेलाच साजेशी आहे. स्वयंभू देवता या सृष्टीचाच एक भाग असतात. त्यांना साकार रूपात आणावे लागत नाही. स्थापत्य म्हणून अथवा मूर्ती म्हणून घडवावे लागत नाही. सृष्टीच्या जन्मकाळीच त्यांचा जन्म झालेला असतो अथवा त्या सृष्टी म्हणूनच जन्माला आलेल्या असतात. अशा स्वयंभू स्थानाचे दर्शन घेणे ही एक अत्यंत रोमहर्षक स्थिती असते. आज चित्रात दिसणाऱ्या मंदिराचं बांधकाम सन 1998 ते 2003 या कालावधीत सुरू होतं. प्राचीन भारतीय स्थापत्यकला डोळ्यासमोर ठेवून नव्या मंदिराची उभारणी करण्यात आली. एकाच दगडातून कोरून काढल्याचा भास व्हावा असं रेखीव बांधकाम रेड आग्रा या खास पाषाणातून उभं राहिलं आहे. या जागेची नैसर्गिक ठेवण मुळातच एक उत्तम प्राकृतिक आविष्कार आहे. उंच घुमटाकृती गर्भागार आणि सभा मंडपावरील नक्षीदार छप्पर संधी प्रकाशात डोळ्याचं पारणं फेडतात. मंदिराच्या दक्षिणोत्तर दोन्ही बाजूला 5 त्रिपुर आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेला जेव्हा त्यावरील दिवे प्रकाशमान होतात तेव्हा मंदिराची रोषणाई आपल्याला दिपवून सोडते. कालबद्ध अशा 3 नैसर्गिक ऋतूंचं वरदान हे दक्षिण भारताचं वैशिष्ट्य आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा निसर्गाच्या या 3ही अवस्थांचं नियमित आणि संयमित दर्शन श्री गणेशाच्या या आद्यभूमीत दिसून येतं. त्यामुळे अलीकडे वर्षभर भाविक पर्यटकांचे रीग असते. उन्हाळ्यात सरासरीपेक्षा कमी तापमान, स्वच्छ सूर्यप्रकाश, सूर्य कर्कवृत्ताकडे झुकल्यानं उशिरा होणारा सूर्यास्त आणि त्यामुळे लांबत जाणारा सनसेटचा देखाव. आसमंतात उभारलेल्या अतिभव्य यज्ञकुंडात उतरणारं सूर्यबिंब क्षितिजाच्या अथांग रेषेवर रंगाची मनमोहक उधळण सारी सायंकाळ व्यापून उतरलेली असते. मोसमी वाऱ्याची चाहूल देणारे ढग जेव्हा क्षितिजावर उगवतात तेव्हा या रंगांमध्ये ढगांचे अनेक घनाकार मिसळून जातात. काही वर्षापूर्वी पावसाळ्यात भाविक पर्यटकांची संख्या कमी होत असे, पण आता पर्यटनाच्या आणि जीवनशैलीच्या संकल्पना बदलल्या आहेत. वाहतुकीच्या सोयी झाल्याने आता भर पावसात किनाऱ्यावर उतरणारे मुसाफिर वाढले आहेत. भर पावसात टपोरे तुषार झेलत लाटांशी खेळता येते. सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेता घेता पावसात भिजण्याची तरा काही औरच आनंद देते. श्रावणाची चाहूल लागताना पावसाचा जोर जेव्हा कमी होतो तेव्हा अवघ्या परिसरावर सायंकाळी जो संधी प्रकाशाचा रंग पसरतो त्याची मोहकता डोळ्याखेरीज फोटो शूटिंग यापैकी कशानेही टिपता येत नाही. हिवाळ्यात भाविक पर्यटकांचा पूर लोटतो आणि हा उत्सव पावसाच्या आगमनापर्यंत टिकून राहतो.